हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा गावाकडचा आमचा दुसरा दिवस होता. तर आदल्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, ज्या दिवशी मूळ जत्रा असते त्या दिवशी, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजचा बेत असतो. तर त्याचीच तयारी आमची इकडे सुरू होती. तर दुपारचा वेळ होतं, सगळं शांत निवांत होतं आणि दारावरती आईस्क्रीमवाला आला होता. तर सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतली होती आणि तेच खाण्याचं काम चालू होतं. तर आतमध्ये भाजीची तयारी चालू होती आणि इकडे वहिनी चुलीवरती मस्त भाकरी बनवत होत्या. आणि इथं बाईचं काय चालू होतं काय माहिती. आज मस्त गावरान चुलीवरचं जेवण खायला मिळणार होतं आणि ही मजा गावाकडेच आल्यावर घ्यायला मिळते. आमच्या आहोंना तर असं गावरान पद्धतीचं चुलीवर बनवलेलं आणि पाट्यावरती वाटण केलेलं जेवण खूप आवडतं. त्यांनी घरीसुद्धा आईंना पाटा वरवंटा आणायला सांगितलं आहे, म्हणजे आणून ठेवलेला आहे. कधीतरी त्यांना करून देतात आई पाट्यावरती वाटण करून. आणि चुलीवरती तिथं चूल मांडण्याची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे चुलीवरचं करता येत नाही. आमच्या गावी असलं ते आम्ही करतो. आणि हे बघा, या माणसांना कुठेही गेलं तरी मस्त छानपैकी फिरायला मिळतं. आणि आमच्या बायकांना, आपल्या बायकांना म्हणजे कुठेही गेलं तरी किचन सुटत नाही. आता इथे बाकीचे किचनमध्ये होत्या बायका यांच्या, आणि हे मस्त मात्र फिरून आले होते. तर हे गेले होते श्रीगोंद्याला सगळेजण फिरायला. आणि असंच आमच्या नानांची कानाची मशीन आहे, त्याचं सेल संपलं होतं. तर इथे जवळपास कुठे असे इलेक्ट्रॉनिक्सची वगैरे आणि म्हणजे कुठंच असं जवळपास काही नाही आहे. तर ते डायरेक्ट श्रीगोंदा गाठावा लागतो आम्हाला याच्यासाठी. आणि आम्ही निघायच्या टायमाला संध्याकाळी 5-6 वाजता आमच्या काकांनी घरातल्या आमच्या सगळ्यांची मीटिंग ठेवली होती. तर ती मीटिंग कशासाठी, तर माझा भाऊ, माझी छोटी बहीण यांचा लग्नाचा विषय. आमच्या काकांना एकच विषय असतो, तो म्हणजे लग्न कधी करायचे, कसं करायचं, केव्हा करायचे, म्हणजे त्यांना सोयरीक वगैरे बघायला. तर आमच्या तिघींचंही काकांनी जुळवलं होतं. माझ्या बाकीच्या भावंडांचं आणि आमचं तिघा बहिणींचं योग्य वयातच लग्न झालं. तर या तिघांचं पण योग्य वयातच लग्न व्हावं अशी काकांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ही मीटिंग ठेवली होती. तर यात्रेला आल्यावर आपण या विषयावरती बोलू हे आधीच ठरलं होतं त्यांचं. त्यामुळे हे जाताना आमची मीटिंग चालू होती. तर सगळ्यांची मतं जाणून घ्यायची होती. आणि जे मूळ काय म्हणतात, जे उत्सवमूर्ती आहेत त्यांची पण मतं जाणून घ्यायची होती की नेमकं कधी करणार आहेत बाबा तुम्ही लग्न. आमचे बाकीच्यांचे लग्न पण आमच्या मर्जीनेच झाले, म्हणजे आम्हाला जबरदस्ती कोणी केली नाही की कराच, म्हणजे तुम्हाला करायलाच पाहिजे आत्ताच. त्यामुळे त्यांच्या पण मर्जीनेच व्हावं असं आम्हाला वाटत होतं. शेवटी आयुष्य त्यांचं आहे, तर निर्णय पण त्यांचाच हवा असं आम्हाला वाटत होतं. फक्त आमची सगळ्यांची चर्चा चालू होती की वय निघून जाऊ नये, त्यामुळे ही चर्चा ठेवण्यात आली होती. आणि एवढं सगळं चर्चा झाल्यानंतर आम्हाला जे उत्तर हवं होतं त्या दोघांकडून ते मिळालं. आणि त्या दोघांचा निर्णय पण कळाला की नेमकं काय आहे बाबा. तर असा होता हा जत्रेचा ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.